नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या वतीने मी आदिनाथ सर्वदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 7वी मराठी या विषयामधील पाठ क्रमांक 13 चा अभ्यास करणार आहोत। पाठाचे नाव आहे अदला बदल। मुलांनो, या पाठाचा पूर्वार्ध आपण मागील सेशनमध्ये पाहिलेला आहे। आज ह्याच पाठाचा उत्तरार्ध आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। पान नंबर 48 वर शेवटचा परिच्छेद। भीतीने अमृतच्या छातीची धडधड वाढली होती, पण त्याचे नशीब चांगले होते। अमृतने आपल्या कल्पनेप्रमाणे इसाबला आपला शर्ट दिला, परंतु त्याच्या मनात भीती ही कायम होती आणि भीतीने त्याच्या छातीची धडधड वाढली होती, पण त्याचे नशीब चांगले होते। आता त्याचे नशीब चांगले का होते तर बघा, तो होळीचा दिवस होता। या दिवशी झोंबाझोंबी होणारच हे ठरलेलेच असते। अमृतच्या आईने जेव्हा त्याचा फाटलेला शर्ट पाहिला तेव्हा तिने फक्त कपाळाला आट्या घातल्या आणि त्याला माफ करून टाकले। बघा, अमृतचे नशीब चांगले का होते? कारण तो होळीचा दिवस होता आणि होळीचा दिवस म्हटलं की झोंबाझोंबी, झटापट, मारामारी ही आलीच, ठरलेलीच असते। तर अमृतच्या आईने जेव्हा त्याचा फाटलेला शर्ट पाहिला तेव्हा तिने फक्त कपाळाला आट्या घातल्या आणि त्याला माफ करून टाकले। सुई दोरा घेऊन तिने त्याचा फाटलेला शर्ट शिवून टाकला आणि पटकन अमृतच्या आईने त्याचा फाटलेला शर्ट सुई दोरा घेऊन लगेच शिवूनही टाकला। मुलांची भीती गेली। दोघेही पुन्हा हातात हात घालून बाहेर होळी पेटवली होती ती बघायला निघाले। अमृत व इसाब या दोघांच्याही मनातली जी भीती असते ती काही प्रमाणात कमी झालेली असते। दोघेही पुन्हा हातात हात घालून बाहेर होळी पेटवली असते ती बघायला निघून जातात। शर्टाची आदलाबदल केल्याचे एका मुलाच्या लक्षात आले। त्याने या दोघांच्या आनंदावर विरजन घालत टोमणा मारला, असं तुम्ही तुमच्या शर्टांची आदलाबदल केली आहे तर? अमृतला, इसाबला थोडंसं बरं वाटत होतं, कारण अमृतच्या आईने अमृतला काहीच म्हटलेलं नसतं। उलट त्यांनी सुई दोरा घेऊन अमृतचा शर्ट शिवून दिलेला असतो। त्यामुळं अमृत, इसाब या दोघांच्याही मनातली भीती काही प्रमाणात कमी झालेली असते। परंतु हा सगळा प्रकार एका मुलाच्या लक्षात आलेला असतो। म्हणजे अमृत, इसाब या दोघांनी शर्टाची आदलाबदल केल्याचे एका मुलाच्या लक्षात आलेले असते आणि मग तो त्या दोघांच्या आनंदावर विरजन घालत त्यांना टोमणा मारतो, त्यांच्यावर टीका करतो की असं तुम्ही तुमच्या शर्टांची आदलाबदल केली आहे तर? म्हणजे त्या मुलाच्या लक्षात येतं। आता ही गोष्ट आपल्या वडिलांच्या कानावर जाईल या धास्तीने दोन्ही मुलं आपापल्या घराकडे धावली आणि मग अमृत, इसाब हे दोघे परत घाबरून गेली। आता आपल्या वडिलांच्या कानावर ही गोष्ट जाईल या धास्तीने ती दोघंही आपापल्या घराकडे निघून गेली। इसाबचे बाबा अंगणात खाटेवर बसले होते। त्यांनी दोन्ही मुलांना हाक मारली, अरे असे मित्रांपासून पळताय काय? या इकडे बसा माझ्यापाशी। अमृत, इसाब पळत जाताना इसाबचे बाबा त्या दोघांनाही बघतात आणि मग ते दोघांना
स्वतःजवळ बोलावून घेतात, त्यांना बसायला सांगतात. त्यांनी अमृतला हाक मारली. त्याला बरोबर घेऊन थेट त्याच्या घरी गेले. त्यांनी अमृतच्या आईला हाक मारली. ती घरातून बाहेर आली आणि मग इसाबचे बाबा इसाबला व अमृतला दोघांना घेऊन अमृतच्या घरी जातात आणि घरी गेल्यावर ते बाहेरूनच अमृतच्या आईला हाक मारतात. अमृतची आई घरातून बाहेर येतात. हसनभाई म्हणाले, भाभी, आजपासून तुमचा हा अमृत माझा मुलगा बरं का. अमृतची आई घराच्या बाहेर आल्यावर हसनभाई म्हणजे इसाबचे वडील अमृतच्या आईला म्हणतात की भाभी, आजपासून तुमचा हा अमृत माझा मुलगा बरं का. असं अमृतच्या आईला इसाबचे बाबा सांगतात. ती हसत म्हणाली, काय झालं हसनभाई? अहो, तुम्हाला एका मुलाकडे बघायला होत नाही तर या दोघांकडे कसे बघणार? इसाबचे बाबा अमृतला सांभाळतो, त्याची देखभाल करतो असं म्हटल्यावर अमृतच्या आईला थोडंसं आश्चर्य वाटतं आणि ती हसनबाईंना विचारते की काय झालं हसनबाई? अहो, तुम्हाला एका मुलाकडे बघायला होत नाही तर या दोघांकडे कसे बघणार? असं अमृतची आई इसाबच्या वडिलांना सांगते, विचारते. भाभी, अमृतसारखी एकच काय, अनेक मुलं असली तरी त्या सर्वांना वाढवायची माझी आजपासून तयारी आहे. अमृतच्या आईला हसनभाई सांगतात की अमृतसारखी एकच काय, अशी बरीचशी मुलं मी वाढवू शकतो. त्यांना वाढवायची माझी आजपासून तयारी आहे. आणि हे सांगत असताना हसनभाई भावूक झाले होते. त्यांचा गळा दाटून आला होता. हसनभाई वहिनींना म्हणाले, या मुलांना गल्लीत शिरताना मी बघितलं होतं. ती काय करतायत हे बघण्यासाठी मीही तिथे गेलो. इसाबचे बाबा अमृतच्या आईला सगळी घटना सांगू लागतात. या मुलांना गल्लीत शिरताना मी बघितलं होतं. ती काय करतायत हे बघण्यासाठी मीही त्यांच्या मागोमाग तिथं गेलो होतो. हसनभाई काय सांगत आहेत ते ऐकायला शेजार पाजारच्या बायकाही तिथं जमल्या. इसाबचे बाबा घडलेली सगळी घटना अमृतच्या आईला सांगत असताना त्या ठिकाणी शेजार पाजारच्या बायकाही एकत्र येतात. या मुलांनी आपापल्या शर्टांची अदलाबदल कशी केली हा प्रसंग सांगायला हसनभाईंना फार वेळ लागला नाही. बघा, म्हणजे घडलेली जी काही घटना असते ती संपूर्ण घटना इसाबचे बाबा अमृतच्या आईला तिथल्या उपस्थितांना सांगतात. ते सांगून ते पुढे म्हणाले, इसाबनं अमृतला विचारलं की तुझ्या बाबांनी तुला मारलं तर? म्हणजे इसाबचे बाबा अमृतच्या आईला सांगतात की या दोघांचं संभाषण मी ऐकलेलं असतं. आमच्या इसाबनं अमृतला प्रश्न केलेला असतो की तुझ्या बाबांनी तुला मारलं तर? म्हणजे या दोघांनी शर्टांची अदलाबदल केलेली असते. त्यावेळेस माझ्या इसाबनं अमृतला प्रश्न केलेला असतो की तू जर माझा शर्ट घातलास आणि घरी गेलास तर तुझे आई बाबा तुला मारतील, तुझे बाबा रागावतील, मारतील. असा प्रश्न इसाबने अमृतला विचारलेला असतो. मग अमृत यावर काय म्हणाला ठाऊक आहे का तुम्हाला? तो म्हणाला, मला वाचवण्यासाठी माझी आई आहे. किती खरं आहे बघा. इसाबचे बाबा अमृतच्या आईला सांगतात की इसाबने ज्यावेळेस प्रश्न केला त्यावेळेस अमृतने खूप छान उत्तर दिलं,
खूप समंजसपणा त्या ठिकाणी दाखवला आणि तो इसाबला म्हणतो की मला वाचवण्यासाठी माझी आई आहे. किती खरं आहे. अमृतच्या उत्तरानं माझ्यात बदल केला आहे. महत्त्व कशाला आहे हे त्याने मला शिकवलं. म्हणजे इसाबचे बाबा अमृतच्या आईला तिथं उपस्थित सर्वांना सांगतात की या दोघांचं बोलणं ऐकून मला समजलं की महत्त्व कशाला द्यायचं. आणि अमृतने जो काही समंजसपणा दाखवलेला आहे तो बघून मीही प्रभावित झालो आहे. माझ्यातही चांगला बदल झाला आहे. असं इसाबचे बाबा तिथं उपस्थित सर्वांना सांगतात. अमृत व इसाबच्या परस्परांवरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेले. आणि हा सर्व वृत्तांत सांगून झाल्यावर तिथं उपस्थित सर्वांची मनं हेलावून जातात. अमृत व इसाबच्या परस्परांवरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेले. तर बघा मुलांनो, या पाठात शर्टांच्या आदलाबदलीतून अमृत व इसाब यांच्यातील घट्ट मैत्री दिसून येते. मैत्रीचे नाते कसे निर्मळ घट्ट असावे याची शिकवण देणारी ही कथा आहे. अतूट मित्रप्रेम व सर्व धर्म समभाव ही मूल्ये या पाठात अधोरेखित केली आहेत. तर आशा आहे की हा संपूर्ण पाठ तुम्हाला छान समजला असेल. ठीक आहे. यानंतर या पाठाखाली स्वाध्यायामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत. बघा मुलांनो, स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न, खालील आकृती पूर्ण करा. यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, अमृत व इसाब यांच्यामध्ये सारख्या असणाऱ्या गोष्टी. अमृत व इसाब यांच्यामध्ये सारख्या असणाऱ्या गोष्टी. आता या ठिकाणी अमृत व इसाब यांच्यामध्ये सारख्या असणारी गोष्टी कोणत्या आहेत बाबा? तर ते आपल्याला इथं लिहायचं आहे. तर मुलांनो, पेन्सिलीच्या साहाय्याने तुम्ही हे उत्तर या चौकटीत लिहायचं आहे. ठीक आहे. मी सांगतो बघा. पहिला मुद्दा आहे कपडे. पहिल्या चौकटीत लिहायचंय कपडे. त्यानंतर रंग, त्या कपड्यांचा रंग. पुढं आकार. त्यानंतर एक शाळा. एक शाळा. पुढे एक वर्ग. आणि शेवटचा मुद्दा आहे घरे समोरासमोर. लिहिलात? मी परत एकदा सांगतो. अमृत व इसाब यांच्यामध्ये सारख्या असणाऱ्या गोष्टी. त्यातील पहिली गोष्ट आहे कपडे. त्यानंतर रंग, आकार, एक शाळा, एक वर्ग, घरे समोरासमोर. तर या सारख्या असणाऱ्या गोष्टी आहेत. आलं लक्षात? यानंतर प्रश्न क्रमांक 2, खाली दिलेल्या वाक्यांचा योग्य घटनाक्रम लिहा. या ठिकाणी एकूण 5 वाक्य दिलेत. तर या वाक्यांचा योग्य घटनाक्रम आपल्याला लिहायचा आहे. ठीक आहे. तर ही वाक्य मी पहिल्यांदा वाचतो. बघा. एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली. हे झालं पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, अमृत व इसाबने शर्टांची आदलाबदल केली. तिसरं वाक्य, गावातली काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती.
चौथं वाक्य, अमृत व इसाबच्या परस्परांवरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेले. हसनभाई काय सांगत आहेत ते ऐकायला शेजार पाजारच्या बायकाही तिथे जमल्या. तर मुलांनो, या ठिकाणी 5 वाक्य दिलेली आहेत. तर या वाक्यांचा योग्य घटनाक्रम आपल्याला लिहायचा आहे. बघा, मी सांगतो, तुम्ही घटनाक्रम त्या वाक्याच्या पुढे लिहायचंय. पहिलं वाक्य, गावातली काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती. बरोबर, हे झालं पहिलं वाक्य. आपल्याला या घटनांचा क्रम लावायचा आहे. मग पहिली घटना, गावातली काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती. त्यानंतर दुसरा क्रमांक, एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली. बरोबर, ही दुसरी घटना. त्यानंतर अमृत व इसाबने शर्टांची आदलाबदल केली. ही झाली तिसरी घटना. त्यानंतर चौथी घटना, हसनभाई काय सांगत आहेत ते ऐकायला शेजार पाजारच्या बायकाही तिथे जमल्या. आणि शेवटचं वाक्य, अमृत व इसाबच्या परस्परांवरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेले. आलं लक्षात? तर याप्रमाणे आपल्याला या वाक्यांना योग्य क्रम हा द्यायचा आहे. मी परत एकदा सांगतो. बघा, पहिलं वाक्य, गावातली काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती. हे झालं पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली. हे झालं दुसरं वाक्य. त्यानंतर तिसरं, अमृत व इसाबने शर्टांची आदलाबदल केली. चौथं वाक्य, हसनभाई काय सांगत आहेत ते ऐकायला शेजार पाजारच्या बायकाही तिथे जमल्या. आणि शेवटचं वाक्य, अमृत व इसाबच्या परस्परांवरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेले. ठीक आहे? तर याप्रमाणे घटनाक्रम हा लिहायचा आहे. आलं लक्षात? त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, पुढील वाक्यात कंसातील योग्य वाक्प्रचार लिहा. आता या ठिकाणी आपल्याला कंसातील योग्य वाक्प्रचार लिहायचा आहे. बघा, पहिलं वाक्य, घरी आलेल्या पाहुण्यांना बाबांनी राहण्यासाठी डॅश डॅश, पुढं रिकामी जागा आहे. आता या रिकाम्या जागी आपल्याला कंसातील योग्य वाक्प्रचार लिहायचं आहे. बघा, उत्तर काय येईल? घरी आलेल्या पाहुण्यांना बाबांनी राहण्यासाठी गळ घातली. गळ घालणे म्हणजे आग्रह करणे. बरोबर, घरी आलेल्या पाहुण्यांना बाबांनी राहण्यासाठी गळ घातली. आलं लक्षात? दुसरं वाक्य, बाळू नवीन छत्री कोठेतरी विसरून आला. हे पाहून आईचा डॅश डॅश, पुढं रिकामी जागा आहे. आणि पर्याय आहेत, पारा चढला, कौतुक वाटले. आणि उत्तर आहे, बाळू नवीन छत्री कोठेतरी विसरून आला. हे पाहून आईचा पारा चढला. म्हणजे आईला खूप राग आला. बरोबर. त्यानंतर तिसरं वाक्य, रस्त्यावर भांडणाऱ्या कुत्र्यांच्या आवाजाने नीताच्या, पुढं काहीच नाही, रिकामी जागा आहे. आणि पर्याय दिलेत,
पोटात कावळे ओरडले. आणि दुसरा पर्याय आहे पोटात गोळा आला. उत्तर आहे रस्त्यावर भांडणाऱ्या कुत्र्यांच्या आवाजाने नीताच्या पोटात गोळा आला. म्हणजे तिला खूप भीती वाटली. बरोबर. शेवटचं वाक्य, त्याची करुण कहाणी ऐकून सर्वांची मने. पुढं रिकामी जागा दिली आणि कंसात पर्याय दिलेत. हेलावून गेली, हबकून गेली. आणि उत्तर आहे त्याची करुण कहाणी ऐकून सर्वांची मने हेलावून गेली. आलं लक्षात मुलांनो? तर याप्रमाणे आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. पुढं खेळूया शब्दांशी. यामध्ये पहिला प्रश्न बघा. खाली दिलेल्या अ व ब गटातील शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. या ठिकाणी अ गटात काही शब्द दिलेले आहेत वर्तुळामध्ये आणि ब गटात सुद्धा वर्तुळात काही शब्द दिलेले आहेत. बरोबर. तर या शब्दांच्या आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. बघा, तुम्ही पेन्सिलीच्या साहाय्याने रेष मारून जोड्या जुळवू शकता किंवा त्या अ गटातल्या शब्दाच्या पुढे जिथं रिकामी जागा आहे तिथं उत्तर लिहू शकता. अ गटातील पहिला शब्द आहे नवा. तर या शब्दाची जोडी ब गटातल्या कोणत्या शब्दाबरोबर जुळेल? तर उत्तर आहे शर्ट. नवा शर्ट. बरोबर. दुसरा शब्द कुस्ती, खेळ. बरोबर. कुस्ती, खेळ. त्यानंतर सुई, दोरा. आणि शेवटचा शब्द आहे होळी, सण. बघा, मी परत सांगतो. नवा शर्ट, कुस्ती, खेळ, सुई, दोरा, होळी, सण. तर याप्रमाणे या शब्दांच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. ठीक आहे. दुसरा प्रश्न, खालील शब्दातील अचूक शब्द लिहा. खालील शब्दातील अचूक शब्द लिहा. या ठिकाणी एकूण 3 शब्दांचे समूह गट दिलेले आहेत. तर त्या प्रत्येक गटातील अचूक शब्द आपल्याला लिहायचा आहे. बघा, पहिला शब्दांचा गट व्रात्य, वात्र, व्रात्य, व्रात्य. तर या शब्दातील अचूक शब्द आहे पहिला व्रात्य, म्हणजे खोडकर. बरोबर. पहिला शब्द हा अचूक शब्द आहे, व्रात्य. त्यानंतर दुसरा शब्द गट, यामध्ये दुसरा शब्द हा योग्य आहे, कल्पना. ठीक आहे. तिसरा शब्द गट, यामध्ये पहिला शब्द हा योग्य आहे, अचूक आहे. बघा, मी परत सांगतो. पहिल्या गटात पहिला शब्द अचूक आहे. बरोबर. दुसऱ्या गटामध्ये दुसरा शब्द अचूक आहे, म्हणजे योग्य आहे. आणि तिसऱ्या गटात पहिला शब्द अचूक आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील आकृतीत वान हा प्रत्यय लावून तयार झालेले शब्द दिले आहेत. खालील आकृतीत वान हा प्रत्यय लावून तयार झालेले शब्द दिले आहेत. हे शब्द अभ्यासा. करी हा प्रत्यय लावून तयार होणारे शब्द पुढील रिकाम्या आकृती समोर लिहा. तर या ठिकाणी
वान हा प्रत्यय लावून तयार झालेले शब्द दिलेले आहेत. अगदी त्याचप्रमाणे करी हा प्रत्यय लावून तयार होणारे शब्द पुढील रिकाम्या आकृती समोर आपल्याला लिहायचे आहेत. ठीक आहे, बघा मी सांगतो, तुम्ही पटकन लिहून घ्यायचंय. अगोदर जे दिलेले शब्द आहेत ते वाचूयात. धनवान, गुणवान, रूपवान आणि बलवान. या शब्दामध्ये धनच्या पुढे वान हा प्रत्यय लावलेला आहे, बरोबर. गुणच्या पुढे वान, रूप या शब्दाच्या पुढे वान आणि बल या शब्दाच्या पुढे वान हा प्रत्यय जोडलेला आहे. याप्रमाणेच करी हा प्रत्यय लावून तयार होणारे शब्द आता आपल्याला लिहायचे आहेत. बघा लिहून घ्या पटकन. शेतकरी, शेतकरी. त्यानंतर कष्टकरी, वारकरी, शाळकरी, माळकरी आणि कामकरी. ठीक आहे, परत एकदा सांगतो बघा. शेतकरी, कामकरी किंवा कष्टकरी, वारकरी, माळकरी आणि शाळकरी. तर याप्रमाणे आपल्याला असे शब्द लिहायचे आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न. लिहिते होऊया. यामध्ये पहिला प्रश्न बघा. माझा आवडता मित्र मैत्रीण या विषयावर थोडक्यात माहिती लिहा. आता या ठिकाणी हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. काय म्हटले इथं, तर माझा आवडता मित्र किंवा मैत्रीण या विषयावर थोडक्यात माहिती लिहा म्हटले. तर तुम्हाला इथं तुमच्या आवडत्या मित्राविषयी किंवा मैत्रिणीविषयी थोडक्यात माहिती लिहायची आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न. सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत तुम्ही कोणकोणते खेळ खेळता? सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत तुम्ही कोणकोणते खेळ खेळता? बघा मी उत्तर सांगतो. सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत मी क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो खो यासारखे मैदानी खेळ, तसेच नवा व्यापार, बुद्धिबळ, सापशिडी, कॅरम यासारखे बैठे खेळही खेळतो. ठीक आहे, तर याप्रमाणे तुम्ही तुमचं उत्तर लिहू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न. तुमचा आवडता मित्र मैत्रीण यामधील तुम्हाला कोणते गुण सर्वात जास्त आवडतात? तर तुमच्या मित्रामधील किंवा मैत्रिणीमधील तुम्हाला आवडणारे गुण तुम्हाला इथं लिहायचे आहेत. तर बघा मी सांगतो, उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगतो, त्याप्रमाणे तुम्ही तुमचं उत्तर लिहू शकता. संकेत हा माझा आवडता मित्र आहे. आम्ही दोघे अगदी पहिल्या इयत्तेपासून मित्र आहोत. संकेत नेहमी इतरांना मदत करतो, मग ती व्यक्ती त्याच्या ओळखीची असो वा नसो. ज्याला कोणाला मदतीची गरज असेल तेथे संकेत शक्य ती मदत करतोच व त्याचा बडेजावही मिरवत नाही. त्याचा स्पष्ट वक्तेपणा, खरे बोलणेही मला आवडते. माझ्या चुका तो मला स्पष्टपणे सांगतो व त्या सुधारण्यात मदतही करतो. तसेच तो अत्यंत मनमिळावू असल्याने त्याची इतरांशी चटकन मैत्री होते. त्याचे हे गुण मला सर्वात जास्त आवडतात. आलं लक्षात मुलांनो? तर याप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, तर आज आपण पाठ क्रमांक 13 या पाठाचा उत्तरार्ध पाहिला, समजून घेतला. त्याचबरोबर
स्वाध्यायामधील प्रश्नही सोडविले, प्रश्नांची उत्तरंही जाणून घेतली. ठीक आहे. तर आशा आहे की हा संपूर्ण भाग तुम्हाला छान समजला असेल. ठीक आहे. धन्यवाद.